नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की डाळिंब या पिकाचे मूल उगमस्थान डॅडॅश या देशात आहे। डाळिंब या पिकाचे मूल उगमस्थान डॅडॅश या देशात आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो इराण। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो अंडी उत्पादन। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राजस्थान। प्रश्न क्रमांक चौथा असा की गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक पाचवा असा की रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 5 नोव्हेंबर। प्रश्न क्रमांक 6 असा की CPU चे पूर्ण रूप काय आहे। CPU चे पूर्ण रूप काय आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। प्रश्न क्रमांक 7 असा की मध्यवर्ती संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। मध्यवर्ती संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो नागपूर। प्रश्न क्रमांक 8 असा आहे की जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीलपैकी केव्हा झाली। जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीलपैकी केव्हा झाली। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 7 एप्रिल 1948। प्रश्न क्रमांक 9 असा की यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो प्रीती संगम। प्रश्न क्रमांक 10 असा की भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यात सुरू झाला। भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यात सुरू झाला। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 11 असा की पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे। पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गंगा। प्रश्न क्रमांक 12 असा की भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे। भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 13 असा की झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे। झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो श्रीनगर। प्रश्न क्रमांक 14 असा आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना कधी झाली। बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना कधी झाली। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1 डिसेंबर 1965। प्रश्न क्रमांक 15 असा की शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमधला विषय आहे। शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमधला विषय आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो समवर्ती सूची। प्रश्न क्रमांक 16 असा की गुरुदेव हे टोपण नावे कोणाचे आहे। गुरुदेव हे टोपण नावे कोणाचे आहे। याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर। क्रमांक 17 असा आहे की भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो। भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 15 जानेवारी। प्रश्न क्रमांक 18 असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर हे कोणत्या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 19 असा की भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे। भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कपूरथळा। प्रश्न क्रमांक 20 असा की पचन क्रियामध्ये स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होतो। पचन क्रियामध्ये स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होतो। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ग्लुकोज। प्रश्न क्रमांक 21 असा की झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता। झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता। याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1923।
प्रश्न क्रमांक 22 असा की भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त आहे? भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 23 असा की रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कर्नाटक. प्रश्न क्रमांक 24 असा आहे की चारमिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? चारमिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो हैदराबाद. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे की खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही? खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सुधारक. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता? पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 29 असा आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई शहर. क्रमांक 30 असा आहे की भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वंदे मातरम. 31 असा आहे की महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 80. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो महानदी. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो इथिलीन. प्रश्न क्रमांक 35 असा आहे की चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 36 असा आहे की भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 37 असा आहे की जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 14 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 38 असा आहे की गुरुशिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरुशिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राजस्थान. प्रश्न क्रमांक 39 असा आहे की भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सुंदरबन. की जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 3 डिसेंबर.